मी आनंदराव शिवराम वाढवे, राहणार पांढुर्णा बुद्रुक, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. मी आज दिनांक 10/3/2026 या दिवशी मी विद्यमान उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्या कार्यालयात अर्ज दिलेला आहे वाळू माफियाबद्दल, आणि माननीय तहसीलदार साहेब आणि विद्यमान DYSP साहेब यांच्या कार्यालयामध्ये मी अर्ज केलेला आहे. तर आमच्या येथे महादेवाचे प्रख्यात मंदिर पैनगंगा नदीच्या काठावर आहे आणि त्याच्या म्हणजे महादेवाच्या पायऱ्यालाच लागून पैनगंगा नदी पात्रामधील वाळू चोरटे वाळूचा उपसा करत आहे आणि गोरगरिबाची 10,000 रुपये प्रति ट्रॅक्टरची किंमत घेऊन लूट करत आहेत. तर ही शासनाची लूट आहे आणि गरिबाची लूट आहे. त्याच्यामुळं आणि लाईट बंद करून रात्रीच्या वेळेला चोरी होत आहे. काल परवाच मी शेताकडे जात असताना आमच्या मोटरसायकलचा उजेड त्या ट्रॅक्टरवर पडला, नाहीतर आम्ही दोघेही बापलेक जागी ठार होत होतो. त्याच्यामुळे जीवितवाची भीती आहे. एखाद्या शेतावर जागील करण्यासाठी, शेताची राखण करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर ही जीवाची बाजी बेतल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरा राहिला विषय असा की महादेवाचं प्रख्यात मंदिर आहे, त्याच्याजवळ भावी भक्त येतात, नेहमी येतात आणि तिथंच या लोकांचे म्हणजे दारू पिऊन वाळू काढतात. त्याच्यामुळे अश्लील भाषेत शब्दाची शिवीगाळ होते. हे आमच्या गावच्या पोलीस पाटील सिद्धेश्वर पंजाब काईट यांना पूर्णतः माहीत असूनही सुद्धा त्याच्याकडे डोळझाक करत आहेत. कमीत कमी 3 महिन्यापासून तिथली रेती चोरी होत आहे आणि नदीच्या अंदाजे सेंटरच्या अलीकडे येऊन सुद्धा विदर्भातली रेती काढून मराठवाड्यात टाकल्या जाते आणि इकडं म्हणतात की बाबा तुमच्या हद्दीत नाही आम्ही, असा खोटा प्रकार सांगून आणि सगळी रेती आमच्याच गावचे ट्रॅक्टर आणि आमच्याच गावात येत आहे. त्याच्याकडे पोलीस पाटलाचं दुर्लक्ष होत आहे. करिता मेहरबान साहेब यांनी पाटील यांना आदेशित करून उचित कारवाई करण्यात यावी.